वाव, इतका मस्त वास येतोय. मी करू का? नाही 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 डॉलीबाई, असं कसं? हा? अहो तुम्ही काय पण करायचं नाही. तुम्ही ना आपल्यासाठी एकदम स्पेशल गेस्ट आहात आज. तर तुम्ही फक्त बसायचं आणि बिर्याणी खायची बस. काय सॉलिड बिर्याणी होती यार. छान पोट भरलंय. इतक्या दिवसांनी एवढी बिर्याणी खाल्ली मी. ती इतकी टेस्टी. राधा. हा? लक्ष कुठे? अरे सॉरी, काय बोलत होतास तू? अगं हेच की अक्का काय मस्त बिर्याणी बनवतात ना. मी ना देवाला सांगणार आहे परत एकदा असं काहीतरी बनव आणि आम्हाला बोलव. काय काय झालंय काय? अरे बघ ना, आपण दोघं तर जेवलो, पण मोनिका मॅमनी अजून काहीच नाही खाल्लंय आणि त्या जेवल्या पण नाहीयेत. हो मग? आपण किचन मध्ये जाऊन चेक करूया का काही मिळतंय त्यांच्यासाठी बनवायला? अगं राधा वेडी आहेस का? आपल्या घरी काय नव्हतं म्हणूनच आपण त्यांच्या घरी गेलो ना जेवायला. आणि एनिवे गॅस संपलाय. पण मग आता काय करायचं? एक आयडिया आहे. कोणती? आपण बाहेर जाऊन मोनिका मॅम साठी काहीतरी घेऊन येऊ. पण एवढ्या रात्री कुठे काय मिळणार आहे? हा काहीतरी असेलच ना उघड. ए नको नको, मोनिका मॅम ना काहीच चालत नाही बाहेरचं खाल्लेलं. तुला मोनिका मॅमनी उपाशी झोपलेलं चालणार आहे का काहीतरी खाऊन झोपलेलं चालणार आहे? काहीतरी खाऊन झोपलेलं पॉइंट आहे. मग चल ना शोधू काहीतरी. तेवढाच आपलं पण फिरणं होईल ना. म्हणजे मेन मुद्दा हा आहे तर? अगं नाही ग, मेन मुद्दा हाच आहे की मोनिका मॅम साठी काहीतरी घेऊन येऊया. मग जा तूच जाऊन एकटा काहीतरी घेऊन ये, मी नाही येणार. तू किती भाव खातेस ग. चल ना चढू. यार पाऊस पण बघ ना किती पडतोय बाहेर. जा, मी नाही येणार. अगं त्यातच तर मजा आहे. चल. ओके. सुपर. हे काय तुम्ही नाही खाणार? हा ते पण एकच प्लेट आणली धावपळीमध्ये. घ्या ना तुम्ही. नाही नाही, असं नाही चालणार. तुम्ही पण मला कंपनी दिली पाहिजे. बरं आता तुम्ही म्हणताय तर. कबीर काय यार, मी तुला सांगितलं होतं नको म्हणून, तरी एवढ्या पावसात घेऊन आलास. अगं बघ ना आपण असं रात्री निवांत फिरतोय पावसात. किती मस्त वाटतंय. तुझं ना आजकाल डेअरिंग जरा जास्तच वाढलंय. प्लीज हा, माझं डेअरिंग खूप आहे. ते फक्त मी शो ऑफ नाही ना करत. OMG, खरंच की काय? म्हणे डेअरिंग वाढलंय. नाही जरा स्वतःच तोंड बघ ना जाऊन. मॅम ना काही विचारायचं असेल तरी 4 वेळा स्वतःलाच विचारतोस आणि म्हणे डेअरिंग वाढलंय. तू ऐक ना राधा, आपण ना इथून जाऊया. तू ये ना, आपण इथून जाऊ. अरे तू बरा आहेस ना? अगं इथून ना लाईट्स चांगले दिसतात. तू चल चल, तू ये ना. म्हणतोयस तर राधा. डॉलीबाई ते बिर्याणी कशी झाली? ठीक आहे, इतकी काही खास नाही. हो. खूप म्हणजे खूप टेस्टी झालीये. काय डॉलीबाई तुम्ही आपल्याला घाबरवता एकदम. सरप्राईज फक्त तुम्हालाच देता येतं का? एक गोष्ट सांगू, 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये पण बसून
बिर्याणी खायची मज्जा नाहीये जी इथे. आणि इतकं सुंदर सरप्राईज आजपर्यंत कोणी मला दिलं नाही. खरंच खरंच. डॉलीबाई, तसं तुम्हाला कोण सरप्राईज देणार नाही. डॉलीबाई, तुम्हाला सरप्राईज द्यायचा कधी चान्सच आला नाही. आणि आपल्यालाच काय, सगळ्यांनाच तुमची फार भीती वाटते. तुम्हाला काही सांगायला जावं ना तर 10 वेळा विचार करायला लागतो. आणि तुमच्या समोर आलो ना हातपाय कापायला लागतात. एक्सक्यूज मी, मला काही शिंग नाही आहेत किंवा मी राक्षस पण नाही कुणाला तरी असंच खायला. मी नॉर्मल माणूस आहे, अशी 4 चौघांसारखी. हा डॉलीबाई, तुम्ही माणूस आहात पण साधा माणूस नाही. आणि 4 चौघांसारखं तर तुम्ही अजिबातच नाही. डॉलीबाई, तुम्ही ना स्पेशल आहात. डॉलीबाई, काय झालं? डॉलीबाई, पाणी पिता का? पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या. नाही, साखर साखर तुम्हाला. ते बघा वरती बघा, ते बघा, आजी आजी कांदे सोलते बघा. कोण कांदे कबीर, मगाशी तू म्हणालास की तुला वडील नाहीयेत म्हणून. हो, मग इफ यू डोंट माइंड, पण तुला एक प्रश्न विचारू? विचार ना, त्यात काय. म्हणजे बघ, प्रेमाला वय असतं की नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझ्या आईच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती आली तर तुला कसं वाटेल? तिला कळलं तर नाही ना माझं आणि मोनिका मॅमचं खरं रिलेशन? हे बघ, मी फक्त एक्झाम्पल म्हणून विचारलं. आय एम सो सॉरी तुला राग आला असेल तर. पण अगं नाही ग. आणि हो, प्रेमाला वय नसतं. व्हॉट? म्हणजे तू ओके असशील? सांग ना प्लीज. अगं ऑफकोर्स राधा. हे बघ, माझ्या आईने माझ्यासाठी आयुष्यात काय सॅक्रिफाइसेस केलेत ना हे मला माहिती आहे. आणि हा तिचा डिसिजन आहे. आणि तिचा जो काही डिसिजन असेल त्याला मी रिस्पेक्ट करेन. सिरियसली तू हे बोलतोयस? म्हणजे तुला ह्याच्यात काहीच वाईट वाटत नाहीये? हे बघ, एखादी व्यक्ती जर प्रेमात असेल ना तर चांगलं वाईट खरं खोटं असं काहीच नसतं. प्रेम हे प्रेम असतं. आणि त्याला असं चांगल्या वाईटाच्या रूल्स मध्ये बसवलं तर ते प्रेम कसलं. आणि माझ्या आईलाच नाही तर आयुष्यात प्रत्येकाला नव्याने स्टार्ट करायची संधी मिळायलाच हवी. हे बघ, तू किती फिल्मी बोललास ना तरी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये काहीच उपयोगी पडत नाही. जे चूक असतं ना ते चूकच असतं. अगं पण यात चुकीचं काय? प्रेमात पडणं का एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं? हे बघ, फॉर एक्झाम्पल समज तुला आई नाहीये आणि तुझे वडील असं वागले तर? कबीरला माझं आणि देवाचं रिलेशन कळलंय की काय? काय ग, एवढा काय विचार करतेस? नाही, विचार कसला करायचा त्यात? हे बघ, जे चूक आहे ते चूकच आहे. आणि मला हे अजिबात नाही आवडत. आणि तसंही मी माझ्या आईची जागा दुसऱ्या कोणालाच घेऊ देऊ शकत नाही ना. दुसरं कोणी ती घेऊ शकतं. ओके ओके. थँक्यू सो मच फॉर मेकिंग दिस स्पेशल. इतकी टेस्टी बिर्याणी मला खायला घातल्याबद्दल. या या. आणि बिर्याणी खरंच खूप टेस्टी होती. थँक्यू. डॉलीबाई, तुम्ही काय थँक्यू बोलता? थँक्यू तर आपण बोलायला पाहिजे. तुम्ही एवढं आपण सांगितलं लगेच आलात, बरं वाटलं आपल्याला. मला तर उशीर होतोय खूप, निघायला हवं. येते मी. पण डॉलीबाई, पाऊस अजून थांबला नाही. तुम्ही असं एकट्या कसं जाणार? आपण येतो ना सोडा तुम्हाला. नाही 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 नाही. म्हणजे इथे एक कॉरिडोर आहे, ते डायरेक्ट घरी जाणार. मी भिजणार पण नाही. सोयीचा. गुड नाईट.
कबीर मॅम अजून आल्या नाहीये. हो ना. एकदा फोन करून बघायचा का मॅम ना? फोन हा. फोन ऐक ना राधा, मगाशी तू पण मॅमना बघितलंयस, मी पण मॅमना मगाशी देवाबरोबर बघितलंय. मग आपण का टाळतोय हा विषय? आपण एकमेकांची का खोटं बोलतोय? हे बघ, मला काय वाटतं ना, मॅम आल्या ना की आपण त्यांना सरळ विचारूयात, ते आपल्यापासून काही नाही लपवणार. मॅम, आम्ही मगाचपासून वाट बघत होतो तुमची. तुम्ही कुठे होतात? हा, ते फोनवरती बोलत होते मी बाहेर, त्यामुळे थोडासा वेळ लागला. आणि ते का डॉक्टरांचा पण फोन आला ना त्याच्यानंतर, तर आय वॉज जनरली आस्किंग हिम अबाउट द क्लिनिक आणि कसं चाललंय, काय चाललंय, तर त्याच्यात थोडासा आणखीन वेळ गेला. खूप वाट बघावी लागली का माझी? नाही मॅम, ऍक्च्युली तुम्ही जेवला नाहीयेत ना, तर काळजी वाटली, बाकी काही नाही. दॅट्स सो स्वीट ऑफ यू राधा, बट थँक्यू सो मच. पण कसं आहे, इतक्या रात्री उशिरा मी जेवत नाही ना, ऍसिडिटीचा त्रास होतो मला. मी गोळी घेऊन झोपते. इनफॅक्ट तुम्ही लवकर झोपा, सकाळी लवकर उठायचं असेल ना. गुड नाईट. काय रे, बाकी कुठे गेला होतास? ते जरा जेवण जास्त झालं होतं ना, म्हणून एक चक्कर मारायला गेलो. अरे लाज कशी वाटत नाही तुला खोटं बोलताना त्या बाईसाठी? अगं अक्के, असं असं काय बोलतेस तू? आपल्याला काय पण कळत नाही. अरे मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं ना, त्याला वाटतं आपल्याला कोणच बघत नाही, पण अख्खं जग त्याला बघत असतं. तुला किती वेळा सांगितलं रे, त्या बाईच्या नादाला लागू नको, लागू नको. आता माझ्या जिभेचे तुकडे पडायला लागले. धन्य आहे रे तू, धन्य आहे. अगं अक्के, तू जे समजतेस असं काय पण नाहीये. काय पण नाही? अरे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले रे तिकडे तुला बिर्याणी खाताना. काय पण नाही. अरे हे जर राधाला कळलं ना, तिला पण बरं नाही वाटणार रे. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. आज मी तुम्हाला दोघांना एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. आजपासून मी तुमच्या दोघांचे लेक्चर्स घेणार आहे घरातच. ओके मॅम. ओके मॅम. पण घरात लेक्चर्स घेणार आहे म्हणून ही गोष्ट लाईटली घ्यायची नाही. एक टाइम टेबल असणार आहे आणि ते तुम्ही दोघांनी फॉलो करायचं. ओके. चला 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 चला, त्याआधी तुम्ही गरमागरम नाश्ता करून घ्या. चला आधी ब्रेकफास्ट करू. एक मिनिट, घरात सिलेंडर संपलाय ना? नाश्ता कसा केलास तू? हा, तो सिलेंडर संपला होता ना, तसा काढला आणि असं गदा 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 हलवलाय. व्हॉट नॉनसेन्स. अहो खरंच, तो संपलेला सिलेंडर आपण बाहेर काढून असं गदा गदा हलवला ना, तर खाली जो गॅस उरलेला असतो ना, तो फुसकन असं वरती येतो. फुसकन वरती आला तर असं टक टक लायटर पेटवत आणि आग येते आणि मग नाश्ता. पिंकी, नाश्ता कसा झालाय कळलंय मला, तर पुढे काय करणार आहे? भांडी कसणार? तसं नाही विचारत आहे मी. आता नाश्ता झाला तर दुपारच्या जेवणाचं काय करणार आहे? मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ, तो दुसरा गॅस येणार आहे. पिंकीताई, ऍक्च्युली ना एवढं सगळं बनवण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे तू आधी जर मला विचारलं असतंस ना, तर मी आधीच ब्रेकफास्टला नाही म्हणालो असतो. का? काल रात्री एवढी मस्त बिर्याणी खाल्ली आहे ना, तर अजून पोट भरलंय. काहीच खायची इच्छा होत नाहीये. हो ना, आणि रात्रीचं जेवण खूप जास्त झालंय पिंकीताई. आय ऍब्सोल्युटली एग्री. बिर्याणी इतकी हेवी. आय ऍब्सोल्युटली एग्री की बिर्याणी इतकी ह्यांना हेवी झाली असेल की ह्यांना भूक नाहीच लागणार ना. मला खूपच भूक लागली आहे. मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे मी खाणारच आहे.
मॅम आम्ही लेक्चरची तयारी करतो. ऑफकोर्स. ओके या. मॅडम नाश्ता. चल. बाय हे घे. बाय हे घे. सत्या, अरे तू कधी आलास? बाय आपण काल जेव्हा आलो ना पहिल्या रात्रीच्या वेळी, तेव्हा तू असाच इकडे होतास आणि असाच खिडकीतनं टकामक टकामक बघत होता. म्हटलं कशाला उगाच तुला डिस्टर्ब करा, म्हणून आपण झोपायला निघून गेलो. तर सकाळी आलोय उठून तर तू पण तसाच आहे आणि तसाच खिडकीतनं बघतोय टकामक टकामक. नाही नाही सत्या, आपण रात्रभर इथे उभे येडा बिडास काय? आपण पण आता चलो, तू याच्या अगोदर 2 मिनिटं अगोदर. असं काय? घे घे कॉफी घे घे. बाय अरे या समोरच्या पार्टीत काय हालचाल दिसत नाही. आहे की नाही? हा? हा तेच आपण म्हणतोय रे. बाय बहुतेक बिर्याणी अंगावर आली असेल. अरे आधी आपल्याला पण तेच वाटलं, पण नाही रे. डॉलीबाईंचं टाइम टेबल म्हणजे काय एकदम टकाटक. सत्या, आपल्याला काहीतरी लोचा वाटतोय रे. लोचा? हा. कसला लोचा? बघायला पाहिजे. थांब बाय मी बघतो. ए बाय हा. अरे इकडनं नीट दिसत नाही रे. मग थोडा झूम मारायचा काय? आयच्या गावात. चल. कुठे रे पण? चल मी दाखवतो. चल चल चल. So what are the important components of digestive system? ए बाय आतमध्ये शिकवणी सुरू आहे. आयच्या गावात. चुकीचं आहे. चुकीचा आहे? हा. असा कसा चुकीचा? सगळी पोरं अभ्यास करतायत त्यात चुकीचा कसा? अरे त्या पोरं अभ्यास करताना चुकीचं काय नाही. आपण सुद्धा डॉलीबाईचे विद्यार्थी होत ना, मग डॉलीबाई आपल्याला का शिकवत नाहीत हे चुकीचं आहे. You need to. पिंकी बघ कोण आहे ते. अरे टारदे बाबू तुम्ही या बसा बसा बसा. तुम्हाला काही खायला आणू का? किती जाऊ दे, डॉलीबाई कुठे आहेत? थांबा थांबा, तुमचं काही काम आहे का महत्वाचं? अहो, डॉलीबाई आज कुठे आहेत सांगा पहिले. अहो त्या अहो, तुम्ही सकाळी सकाळी इकडे काय करताय? डॉलीबाई आता आपण शेजारी शेजारी झालो की नाही? हा? काल बघा रात्री आपण बिर्याणी. ते पिंकी तू जरा आतली कामं आवरतेस का सगळी? ती सगळी कामं झालीत माझी. प्लीज पिंकी पुन्हा एकदा माझ्यासाठी सगळी कामं आतली करतेस का? मॅडम एवढं प्लीज प्लीज काय बोलायचं? तुमच्यासाठी काय? थँक्स. काय चाललंय तुमचं? पिंकीच्या समोर बिर्याणी? डॉलीबाई आपण तुमचे विद्यार्थी आहात की नाही, मग आपल्यासोबत तुम्ही शिकवायला पाहिजे. हा अहो तुम्ही वर्ग चालू केले आणि आपण स्वतः त्या वर्गात बसायलाच पाहिजे की नाही, म्हणून आपण आलोय. हा नाही नाही, ते असं वर्ग वगैरे असं काही चालू नाही केलेलं. मी मुलांचे लेक्चर्स घेतेय, ते पण असे घरातल्या घरात घेत. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं मी मुलांचे लेक्चर्स घेते ते? डॉलीबाई नाही 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 नाही, म्हणजे मी स्वतःच आता सकाळी ठरवलंय की मी असं करणार आहे, तर तुम्हाला हे कसं काय कळलं? अहो डॉलीबाई माय गॉड, म्हणजे तुम्ही सतत परत माझा पाठलाग करताय, सतत माझ्यावर वॉच ठेवताय. तेव्हा मी काल तुमच्या घरी आले होते ना, तेव्हा सुद्धा तुम्हाला मी बोलले होते की मी खरं आली आता, पण प्लीज तुम्ही ना ह्याच्यातून काही वेगळा अर्थ काढू नका म्हणून बोलले होते ना मी. तुम्ही काही ऐकतच नाही. हे असं कसं शक्य आहे? काहीही करता तुम्ही. म्हणजे माझी काही प्रायव्हेट स्पेस आहे की नाहीये? मुलं कसं काय हे असं? नाही नाही, आय डोंट नो, आय एम गेटिंग व्हेरी इरिटेटेड विथ ऑल दिस. नाही म्हणजे नाही, मी काही लेक्चर घेणार. डॉलीबाई तुम्ही भडकू नका. आपण जातोय आता, पण तुम्ही प्लीज आपल्याला भडकू नका. आपण जातोय.